नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आपल्या जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पोलीस भरती 2026 प्रश्नसंच ही सिरीज चालवत आहोत. आपण आज त्याच सिरीजमधला पोलीस भरती सराव प्रश्नसंच क्रमांक 3 आपल्यासाठी घेऊन आलो आहे, जो की आज अंकगणित या विषयाचा आहे. आणि जर कोणी आपल्या जी के मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीशी रिलेटेड किंवा इतर विषयांशी रिलेटेड आपल्या चॅनलवर सर्व कंटेंट हा मिळणार आहे. चला तर सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न 20598 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहानी 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल. तर आपल्याकडे त्यांनी सांगितलेले आहे की 2, 0, 5, 9 आणि 8 हे 5 अंक आहे. यामध्ये मोठ्यात मोठी म्हणजेच मोठी 5 अंकी संख्या तयार करावी लागेल आपल्याला, जे की आपण तयार करून घेऊ. सर्वप्रथम आपण 9 घेणार, मग 8 घेणार, 8 झाल्यानंतर 5 आणि मग 2 आणि 0 म्हणजेच आपली संख्या बनणार 98,520 ही आपली संख्या बनली. आता लहानात लहान संख्या तर आपण सर्वप्रथम 2 घेणार, नंतर 20 घेणार, नंतर 5 घेणार आणि 8 आणि 9 म्हणजेच आपली लहानात लहान संख्या बनली 20,589. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण या दोघांची काय करणार, वजाबाकी करणार. मग या दोघांची वजाबाकी करत असताना शून्यातून 9 जात नाही, म्हणून याच्यापासून याला उसने दिले, याच्याकडे 10 झाले आणि 10तून 9 गेले 1 राहिला. याच्याकडचा 1 गेल्यामुळे याच्याकडे 1 राहिला, म्हणजेच एकातून 8 जात नाही, म्हणून याच्यापासून उसना घेऊन याला दिला. याच्याकडे 11 झाले, याच्याकडे 4 राहिले. 11तून 8 गेले तर 3 राहिले आणि 4तून 5 जात नाही, म्हणून याच्याकडनं एक हातचा घेतला तर इथं 14 झाले आणि या 8मधून 1 गेल्यानंतर इथं 7 राहिले. 14तून 5 गेले, इथं 9 राहिले आणि 7तून 0 जातो म्हणून इथे 7 आणि 9तून 2 जातो म्हणून इथं 7. आता आपल्याला हे आलं आपलं उत्तर. तर त्यांनी असं सांगितले आहे की वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज, मग यातील सर्व अंक, जे की पहिला अंक 7 आहे, दुसरा अंक 7 आहे म्हणजे अधिक 7, तिसरा अंक 9 आहे म्हणजे अधिक 9, चौथा अंक 3 आहे म्हणजेच 3 अधिक 5वा अंक 1 आहे म्हणून इथं 1. यांची बेरीज किती होईल, तर 9 1 10 हे 13 आणि हे 20 आणि हे 1 पकडला तर 27 यांची बेरीज होते. कसं केलं तर 9 अधिक 1 10, 10 अधिक 3 13, 3 अधिक 7 20, 20 आणि 7 27. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 27 असेल. प्रश्न क्रमांक 2 गणना करा. आपल्याला हे गणित सॉल्व करायचे आहे आणि याचे उत्तर काढायचे आहे. तर आपण काय करणार, सर्वात प्रथम इथं लिहून घेणार 12 गुणिला 6 अधिक 7 गुणिला 8 अधिक 7 गुणिला इथं 5 भागीला 9 आहे, मग ते व्यवस्थित लिहून घेणार आपण, गुणिला 5 भागीला 9 वजा 3 बरोबर किती. तर आता आपण काय करणार, सर्वप्रथम इथं गुणाकार जे आहे ते करून घेणार. म्हणजे इथं काय होईल, 12 सकम 72 अधिक 7 7 59 7 56 अधिक 14 5 70
भागीला 9 वजा 3 बरोबर किती? तर आता इथं 70ला 9ने भाग जात नाही, म्हणून उत्तर काढता येत नाही. मग पुढे सॉल्व करत बसायचे का? तर नाही. मग सरळ आपल्याला पर्यायामध्ये आहे यापैकी नाही या पर्यायावर क्लिक करायचे आणि तो प्रश्न तिथं सोडून द्यायचा. आता आपल्याकडे एक प्रश्न आहे 3 नंबरचा. आता आपल्याकडे 3 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एका परीक्षेत 50 प्रश्न विचारण्यात आले होते. त्या परीक्षेतील प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी 4 गुण होते. म्हणजेच बरोबर जर असेल बरोबर तर त्याच्यासाठी आपल्याला 4 भेटायचे, म्हणजे आपण त्याला प्लस करू, मिळतात. तर चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात आणि चुकीचं जर उत्तर केलं आपण चुकीचं उत्तर म्हणजे आपण इथं चुकीचं उत्तर असं करूया, तर -2 होतात. 2 मार्क कटतात. जर प्रतीकला पूर्ण प्रश्न सोडून 14 गुण मिळाले तर त्याने परीक्षेत किती प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली. मग त्यानं टोटल प्रश्न किती सोडवले, तर म्हणजे प्रश्न त्यानं 50 सोडवले आणि गुण त्याला 14 मिळाले. निगेटिव्ह मार्किंगचा हा पेपर असेल. तर आता आपण हे सॉल्व करूया. सर्वप्रथम त्याने अटेम्प्ट किती केले, त्याने अटेम्प्ट किती केले ते लिहून घेऊया आपण. म्हणजे त्याने x अधिक y बरोबर किती अटेम्प्ट केले, तर 50 अटेम्प्ट केले असणार. याला आपण इक्वेशन 1 म्हणणार. आणि नंतर मार्क्स जे की आपले कटतात, कमी होतात, तर बरोबर आले तर 4 मार्क बरोबर येतात आणि कटले तर 2 कटतात. तर असे त्याने टोटल सॉल्व करून त्याला मार्क किती भेटले, 14. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. मग आता आपण इथं काय करू शकतो, तर पहिल्या नंबरचं जे इक्वेशन आहे त्याला आपण 2 न गुणणार सरळ. याला 2 न गुणणार म्हणजे काय होईल, याला जर 2 न गुणलं तर हे होतात 2x अधिक 2y बरोबर याला 2 ने गुणलं तर हे होतं 100. मग हा झाला इक्वेशन नंबर 3 तयार. आता आपल्याकडे अशा पद्धतीने 3 नंबर आहे आणि 4 नंबर आहे. तर आपण काय करणार, इक्वेशन नंबर 3 मधून 2 वजा करणार. मग आपण काय भेटणार आपल्याला, तर आपण करूया 2x अधिक 2y बरोबर 100. म्हणजेच इथं काय होईल, 4x वजा 2y बरोबर 14. आता याचे आपण काय करणार, ॲडिशन करणार आहोत. मग बघा, हे 2y कॅन्सल, हे होतो 6x आणि हे होतात 114. 6ने जर याला भागले तर 1ची किंमत निघणार, म्हणजेच 6 1 6, 1चा भाग बसला, इथं उरले 5, 6 9 54, म्हणजेच एक्सची किंमत किती आली, तर 19 आली. एक्सची किंमत किती आली, 19 आली. म्हणजेच त्याने 19 प्रश्नाची उत्तरे काय दिली, बरोबर दिली. म्हणजेच त्याने 19 प्रश्नाची उत्तरे काय दिली, बरोबर दिली. तर 19 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसत आहे. प्रश्न क्रमांक 5, समीरचा पगार आशिषच्या पगारापेक्षा 35% जास्त आहे. तर आशिषचा पगार समीरपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. तर आपल्याला हे प्रश्न विचारला आहे, जो की शेकडेवारीतील प्रश्न आहे. आता आपण काय करणार, तर समीरचा पगार आशिषच्या पगारापेक्षा 35ने जास्त आहे. म्हणजे आपण इथं आशिष जो आहे, आशिष त्याचा पगार 100 पकडणार आणि समीरचा पगार कसा आहे, तर आशिषच्या 35% जास्त आहे. म्हणजेच समीर
समीरचा किती येईल तर 135 येईल. 135 येईल. म्हणजे आपल्याला ही एक याची किंमत मिळाली आणि ही याची किंमत मिळाली. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे शेकडा कमी किंवा जास्त बरोबर फरक भागिला कोणापेक्षा गुणिला 100. म्हणजेच फरक म्हणजे या दोन संख्येतील फरक. मग आपण करून घेऊ. 135 वजा 100 भागिला कोणापेक्षा म्हणते तर इथं समीरपेक्षा. मग समीरचे किती आहे 135, तर 135 इथं खाली येईल गुणिला किती 100 येणार. आता समोर बघा भाऊ, 135 मधून 100 गेले तर इथं शेकडा कमी जे आहे आपला बरोबर इथं किती राहील, इथं 35 राहणार भागिला खाला 135 गुणिला 100. आता हे जर सॉल्व केला आपण तर 5 7 35, 5 2 10, 5 7 35, म्हणजेच 7 भागिला 27 गुणिला 100. तर याचं उत्तर असं होते 700 भागिला 27, म्हणजेच याला पूर्ण भाग जात नाही म्हणून 25 भागिला 27 हे या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. प्रश्न क्रमांक 6 वैवारीवरील हा प्रश्न आहे. अनिल हा सुनीतापेक्षा दुप्पट वयाचा आहे. 3 वर्षापूर्वी त्याचे वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते, तर अनिलचे सध्याचे वय किती? म्हणजे आपल्याला अनिलचे आजचे वय विचारले आहे. मग आपण इथं असं करू शकतो, आजचे वय कोणाची तर सुनीता आणि हा अनिल, सुनीता आणि अनिल हे त्यांचं आजचं वय आणि आपल्याला एक सांगितलं आहे 3 वर्षापूर्वीचं वय. 3 वर्षापूर्वीचे वय, जर त्यांचे आजचे वय सुनीताचं वय आपण x मानलं तर हे अनिल हा सुनीतापेक्षा कसा आहे तर दुप्पट आहे, मग हा 2x होणार. ठीक आहे. मग नंतर काय म्हणते 3 वर्षापूर्वी त्यांचे वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते, म्हणजे 3 वर्षापूर्वी, म्हणजेच x वजा 3 हे झालं 3 वर्षापूर्वीचं वय. तर अनिलचे वय कसे होते, मग अनिलचे वय काय होईल 2x वजा 3 हे होईल त्याचे 3 वर्षापूर्वीचे वय. मग आपल्याला इथं एक ट्रिक दिली त्यांनी, काय दिली की त्यांचे वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते, तर सध्याचे वय काढा. म्हणजेच अनिलचे तेव्हाचे वय किती होते 2x, किती होते 2x वजा 3 बरोबर सुनीताचे किती होते तर x मायनस 3 आणि ह्याच्या पण किती होते तिप्पट होते, म्हणजे हे इक्वेशन असं बसणार. आता आपण ते इक्वेशन सॉल्व करणार. 2x वजा 3 बरोबर याचा गुणाकार जर केला तर हे होता 3x आणि याच्यासोबत केला तर हे होता वजा 9, म्हणजेच हे 2x आपण तिकडे पाठवणार आणि हे 9x इकडे पाठवून देणार. म्हणजेच आप कसं होणार वजा 3 अधिक 9 बरोबर 3x वजा 2x, म्हणजेच 3 मायनस आहे 9 प्लस आहे, म्हणजे इथं वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह जे की बेरजेचं आहे, म्हणजेच इथं काय होईल 6, पण हे कसे राहतील प्लसमध्ये राहतील आणि 3तून 2 गेले इथं x राहणार आहे फक्त, म्हणजे x ची किंमत किती आली 6. तर आपल्याला काय विचारलं अनिलचे
सध्याचे वय, तर अनिलचे सध्याचे वय हे 2x आहे, म्हणून आपण x ची व्हॅल्यू याच्यात ठेवणार. मग इथं आपण लिहिणार अनिलचे सध्याचे वय 2x आहे, म्हणजेच 2 बरोबर x ची किंमत 6, म्हणजेच अनिलचं वय आपल्याला किती 12 वर्ष भेटेल. 12 वर्ष हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आजचा आपला प्रश्न क्रमांक 7. प्रमोदने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली. टाकीची रुंदी 2 मीटर, लांबी 4 मीटर आणि उंची 2.5 मीटर आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथं टाकीचे घनफळ नावाचा एक फॉर्म्युला आहे, जो की आपल्या पाठ असणे आवश्यक आहे. म्हणजेच टाकीचे घनफळ बरोबर रुंदी गुणिला लांबी गुणिला उंची. म्हणजेच रुंदी किती आहे, तर आपल्याकडे रुंदी 2 मीटर आहे. लांबी किती आहे, तर आपल्याकडे 4 मीटर आहे. आणि उंची किती आहे, तर आपल्याकडे 2.5 मीटर आहे. आपण हे सॉल्व करून घेणार. सरळ आपण इथं काय करणार, डबल हाफ मेथड वापरणार. आता डबल हाफ मेथड काय असते, 2 जशास तसे गुणिला याचे अर्धे करणार म्हणजे 2 येणार, आणि याची डबल करणार म्हणजे इथं 5 येणार. ठीक आहे. बरोबरचं चिन्ह. आता बघा, 2 आणि 2चा गुणाकार जर केला तर 4 होतो, आणि हे 5 आणि गुणाकाराचं साईन म्हणजेच गुणिला 5, तर 5 चूक किती होतात, 20 होतात. ठीक आहे. त्या टाकीचं घनफळ किती आलं आपल्याला, टाकीचे घनफळ किती आले आपल्याला, टाकीचे घनफळ, तर टाकीचे घनफळ आले 20. टाकीचे घनफळ किती आले, 20. आता आपल्याला हे पण माहीत असणे आवश्यक आहे की एक घनफळ म्हणजे 1000 लिटर. तर आपल्याकडे एवढे आहे, 20 घनफळ आहे हे. तर 20 घनफळ म्हणजे किती होईल, 20 घनफळ म्हणजे किती, 20 घनफळ म्हणजे किती. तर आपल्याला एवढं माहित पाहिजे, एक घनफळ म्हणजे 1000 होते, तर 20 घनफळ म्हणजेच 20 घनफळ म्हणजे किती होईल. तर आपण इथं असं करू शकतो, 20 गुणिला 1000, तर याचे उत्तर हे 20,000 होते. 20,000 घनफळ होते. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर हे त्या टाकीमध्ये 20,000 लिटर पाणी बसेल. 20,000 लिटर पाणी बसेल. प्रश्न क्रमांक 8. एक मोटरसायकल 4 तासात 116 किमी अंतर जाते, तर त्याच वेगाने गेल्यास ती मोटरसायकल 7 तासात किती अंतर कापेल. तर हे सोडवण्याची एकदम शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगतो. 4 तासात 116 किलोमीटरचं अंतर, तर 7 तासात किती, हे आपल्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर येईल. आता इथं आपण क्रॉस करणार सरळ, म्हणजेच 116 गुणिला 7 बरोबर 4 गुणिला प्रश्नचिन्ह. आता हे इथं गुणाकारात आहे, इकडे आल्यावर काय होईल, तर भागाकारात जाईल. म्हणजेच 116 गुणिला 7 भागिला 4 बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे काय आहे आपले, तर तो 7 तासात किती अंतर पार कापेल हे आहे. आपण इथं भाग देणार. 4 दुनी 8, इथं 3 उरले, 4 9 36, म्हणजे इथं 4चा भाग गेला. मग आता काय आहे,
29 गुणिले 7 जर केले तर आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल 9 7 63, 63 3 हातचे आले 6, 7 2 14, 14 6 20, तर तो 7 तासात 203 किलोमीटर अंतर पार करेल, जे की आपल्या पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9. 60 मीटर लांबीच्या दोरीचे 10 मीटर एक तुकडा असेल, 6 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावे लागेल? म्हणजेच त्याचं म्हणणं काय आहे, 60 मीटरची दोरी आहे, ठीक आहे. या दोरीतील फक्त 10 मीटर दोरी आपण घेणार, म्हणजेच ही जी दोरी आहे हिची लांबी किती आहे, 10 मीटर. म्हणजे 60 मीटर मधले आपण फक्त 10 मीटर घेतली, बाकी काही केलं नाही. तर आपल्याला 6 तुकडे बनवण्यास, आता 6 तुकडे करायचे आपल्याला. मग ते तुकडे कसे करणार आपण, आता हे झाला 1 तुकडा, हे झाला 2 तुकडा, हे झाला 3, हे झाला 4, हे झाला 5. मग आता आपण काय केलं, तर याच्यावर 5 काप मारले, 1 2 3 4 5. म्हणजे हा एक काप झाला आपला, हा दुसरा काप, हा तिसरा काप, हा चौथा काप आणि हा 5वा काप. म्हणजे त्या 10 मीटरच्या दोरीला आपण 5 काप मारल्या नंतर 6 तुकडे होतात. हा 1 तुकडा, हा 2 तुकडा, हा 3, हा 4, हा 5 आणि हा इकडचा 6. मग आपल्याला 6 तुकडे बनवण्यासाठी 5 काप मारावे लागतील, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10, जो की आजचा आपला शेवटचा प्रश्न असेल. आता हा प्रश्न बघितल्यावर खूप भीती वाटेल, पण हा एवढा काही भारी नाही आहे. प्रश्न असा आहे, 3च्या डोक्यावर यम भागीला 3च्या डोक्यावर -8 बरोबर 3च्या डोक्यावर 15. आता इथं तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल. सर्वप्रथम आता इथं आपल्याला इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे आणि इथं पण 3 आहे. म्हणजेच या सर्व संख्येचा जो बेस असतो याला आपण काय म्हणतो, बेस. म्हणजेच हा पाया झाला आणि हा त्याचा घात झाला. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजत असेल. तर आपण आता याला व्यवस्थित मांडून घेऊ. काहीच नाही, एकदम सोपं आहे. म्हणजेच 3चा घात यम वजा 3चा घात -8 बरोबर 3चा घात 15, असं ते ॲक्च्युअलमध्ये गणित आहे. आता आपल्याकडे इकडं हे जे 3 वजा 8 आहे हे भागाकारात आहे, इकडं गेल्यानंतर ते गुणाकारात जाणार, तर आपण त्याला पाठवून देऊ. म्हणजेच 3m बरोबर 3 घात 15 आणि हा इकडे आल्यानंतर गुणाकारात 3चा घात -8. आता आपल्या एक लक्षात येईल की इथं घात 3 आहे, इथं तर इथं आपल्या लक्षात येईल, इथं पाया 3 आहे, इथं पण पाया 3 आहे, इथं पण पाया 3 आहे. म्हणून आपण इथं असं करू शकतो, या दोघांची आपण पहिले सॉल्व करून घेणार. 3m जशास तसा बरोबर हे जे आहे हा पाया सारखा आहे म्हणून इथं 3 वजा गुणाकार असल्यावर त्यांची बेरीज होते, तर इथं आपण -8 आहे म्हणून इथं वजाबाकी होणार. म्हणजेच 3m बरोबर 15तून 8 गेले, 15तून 8 गेले तर 3च्या डोक्यावर 7 राहतात. म्हणजेच आता तुम्हाला इथं पण 3 दिसतोय, इथं पण 3 दिसतोय, 3 3 कॅन्सल होतोय आणि यमच्या डोक्यावर 7. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल यम बरोबर 7. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, यम बरोबर 7, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे आजचे आपले तुमच्यासाठी आज आपण 10 प्रश्न जे की अतिशय महत्त्वाचे व विविध अशा घटकावर आधारित होते ते घेऊन आलो आहे. तर हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही आता इथून पुढे रोज घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही GK मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा व तुमचे जे कोणी पण पोलीस भरतीची तयारी करत असतील मित्र, त्यांना
या चॅनलची लिंक शेअर करा. धन्यवाद.